ऐरोलीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे 14 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू. प्रशासनाविरोधात रोष. ऐरोली सेक्टर 8 येथील सिग्नलजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेयंश सुतार असे या मुलाचे नाव आहे. दुपारी कोपरखैरणेहून घरी परतत असताना सेक्टर 8 सिग्नलजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. आई आणि हेयंश दुचाकीवरून खाली पडले. याच वेळी मागून येणाऱ्या कंटेनरने हेयंशला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ऐरोलीतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असल्याने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आज एक अत्यंत दुःखद, भयानक, त्याचप्रमाणे संतापजनक बाब इथे घडलेली आहे. एक 14 वर्षाचा मुलगा नाहक त्याचा बळी गेलेला आहे इथे. त्याच्यामागचं कारण फक्त एकमेव आहे, हा रस्ता. हे तुम्ही बघू शकता. हा जो भेदभाव आहे, हा लेवल जी आहे रस्त्याची सिमेंटमध्ये आणि डांबरीकरणामध्ये, याच्यामुळे अनेकदा टू व्हीलर इथे सरकत असतात. अनेकदा आमच्या वतीने इकडे तक्रारी केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असू शकते संबंधित अधिकारी व काही भिकारचोट कॉन्ट्रॅक्टर, या शब्दात मी बोलू इच्छितो. त्यांच्यामुळे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा हे लेवल करता येत नाही. हे जे खड्डे तुम्हाला दिसत आहेत हे भरता येत नाही. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा अधिकारी आहेत, हे स्वतःच्या पोटची पोरं मोठी करायला, त्यांना जेवू घालायला दुसऱ्यांच्या लेकरांचे बळी असे घेत आहेत. याबद्दल आमची तक्रार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या वतीने आम्ही या दोघांवर, जेही संबंधित लोक असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही अपील करणार. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. खरं तर फार जीवाला यातना होत्या ते सांगताना. कारण एक 13 वर्षाचा बच्चू आज या सेक्टर 8च्या ऐरोलीमध्ये सिग्नल क्रॉस केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला महापालिकेच्या हलगर्जीपणामुळं, आणि या ठिकाणी प्रथमतः मी महानगरपालिकेच्या या संबंधित अधिकाऱ्याचा किंवा संबंधित डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी यांचा निषेध करतो. कारण आज एक 13 वर्षाच्या निरापराध मुलाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. सेक्टर 8चा सिग्नल क्रॉस केला आणि क्रॉस केल्याच्या नंतर त्या मुलाची आई आपल्या बच्चूला, 13 वर्षाच्या मुलाला स्कूटीवरून घेऊन चालली होती आणि त्या टेलरला ओव्हरटेक करत असताना कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाजूला जे डांबरीकरण असतं ते डांबरीकरण 2 इंच खाली आहे आणि कॉन्क्रीटचा रस्ता 2 इंच वरती आहे. आणि त्यामुळं डांबराच्या रस्त्यावरून कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती येताना गाड्या नेहमी स्लिप होतात. अनेक ॲक्सिडेंट ह्या एरियामध्ये आत्तापर्यंत झालेले आहेत. याची नोंद पोलीस स्टेशनला दिलेली आहे, महानगरपालिकेत दिले, पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही आहे. याचंच मला दुर्दैव या ठिकाणी वाटतं. आणि आज देखील हाच प्रकार आत्ता काही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी घडलेला आहे. ती आई आपल्या मुलाला घेऊन ओव्हरटेक करत असताना गाडी स्लिप झाली आणि आई लेफ्ट साईडला पडली आणि तिचा मुलगा राईट साईडला एका मोठ्या टेलरच्या खाली, अक्षरशः व्हील खाली, चाकाखाली गेला आणि त्या चाकाला गुंडाळला गेला. तो त्याच्या शरीराचे किती पार्ट झाले हे मला सांगता देखील येणार नाही आहेत. कारण त्याचे पार्ट मी स्वतः चाकूने कापून साईडला काढले आणि त्याची बॉडी एक साईडला घेतली. फक्त त्याचा जर चेहरा जर ठेवला सोडला तर त्याच्या बॉडीचे पूर्णपणे हजारो पार्ट तयार झालेत. अशा प्रकारचं हे विचित्र असा ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे आणि याची दखल ऐरोलीतील नागरिकांनी घ्यावी आणि त्वरित याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी वॉर्ड ऑफिसला सकाळी 11 वाजता संबंधित सर्व ऐरोलीकरांनी त्या ठिकाणी आपण जावं. मी देखील त्या ठिकाणी पोचणार आहे. कारण हे असे ॲक्सिडेंट होत गेले तर या ठिकाणी उद्या आपणही प्रवास करत आहोत, आपल्यालाही तेवढाच धोका आहे. आणि याच्या अगोदर देखील या अशा खड्ड्यांमुळेच या ऐरोलीच्या सेक्टर 8च्या सिग्नलवरती दत्त मंदिराच्या तिथल्या एका महिलेचा असाच चिरडून मृत्यू झाला होता. अजून अनेक मृत्यू या ठिकाणी या रस्त्यावरती झालेले आहेत. मागे एका रिक्षावाला असाच या ठिकाणी चिरडून मेलेला आहे. असे किती सांगावे तेवढे ऐरोलीचे हे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि याची नोंद मला वाटते संबंधित महापालिका डिपार्टमेंटने घ्यावा, ट्रॅफिकवाल्यांनी घ्यावे. आमच्यासारख्या समाजसेवक या ठिकाणी त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. परंतु दुर्दैवी घटना होती. मुलुंडची ही फॅमिली होती. आई ज्युपिटर खाडीवरून आपल्या मुलाला घेऊन चालली होती. 13 वर्षाचा मुलाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. फार वाईट वाटते. मी त्या मुलाच्या त्याच्या दुःखात आपण सर्वजण आहोत. परंतु हे बघण्यासारखी परिस्थिती नव्हती, अत्यंत वाईट होती. आणि म्हणून आपण यासाठी सर्वांनी 11 वाजता महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी यावं, एवढीच मी सर्वांना विनंती करतो.